नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा अभ्यास हा घटक पाहणार आहोत. बघा, त्याच्यामध्ये आपण वाक्याचे प्रकार आणि वाक्य रूपांतर हा भाग पाहणार आहोत. ठीक आहे. आपल्या बोर्डाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा असणारा असा हा भाग आहे. मुलांनो, आता आपण पहिल्यांदा वाक्य म्हणजे काय ते पाहूयात. बघा, तुम्ही बोलताना अक्षरांच्या वापराने शब्द तयार करून शब्दांचा वापर करून तुम्ही काय करता, वाक्य बोलता. बरोबर आहे. पण नुसते शब्द असून चालणार आहेत का? आता उदाहरणार्थ शब्द आहेत, क्रिकेट, खेळतो आहे, चेंडू आहे, मैदान आहे. तुम्ही नुसतंच एवढं म्हटलात, क्रिकेट, चेंडू. काय याचा काय अर्थ समजतोय का आपल्याला? बघा, किंवा तुम्ही एवढंच म्हटला, बघा, मैदानावर क्रिकेट. काय म्हणजे यातून आपल्याला काहीच अर्थ समजत नाही आहे. बरोबर आहे. मग अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी आपण कसं ते म्हणजे कुठले शब्द किती किंवा काय वापरणार आहोत? बघा बरं, मैदानावर क्रिकेट खेळतो. नाव घ्या बघा कोणाचं. समजा अजय मैदानावर क्रिकेट खेळतोय. आता बघा बरं, पूर्ण वाक्याचा अर्थ समजला आपल्याला. बरोबर. आणि यालाच वाक्य असे म्हणतात. म्हणजे काय बरं? तर अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. ठीक आहे. वाक्याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला असणारच आहे. आता आपण वाक्यांचे प्रकार बघूयात. आता वाक्यांचे प्रकार बघण्यापूर्वी बघा, आता या ठिकाणी त्याचा म्हणजे जी काही प्रस्तावना आहे ती लक्षात घ्या. बघा, आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांमधून सांगता येतो. म्हणजे आशय एकच आहे. बघा, त्या वाक्याचा आशय एक आहे, पण तोच आशय घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारे वाक्य तयार करू शकतो. आता उदाहरणार्थ दिले बघा तिथं, काल खूप पाऊस पडला. बघा, आता हे उदाहरण, काल खूप पाऊस पडला. बघा, हे वाक्य आहे. आता हेच वाक्य अनेक प्रकारे कसे सांगता येते बघा. आता काल खूप पाऊस पडला, काय आशय आहे? पाऊस पडला. कधी? काल. किती? भरपूर, खूप पडला. बरोबर आहे. म्हणजे आशय कळाला तुम्हाला की या वाक्यामधून काय समजते. ठीक आहे. आता हेच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं सांगता येते बघू. हे पहिलं वाक्य बघा बरं, काल फार पाऊस पडला. म्हणजे आता इथं खूपच्या ऐवजी फार वापरलं म्हणजे वाक्य वेगळ्या प्रकारे लिहिलं असं नव्हे. बघा, खूप म्हणजेच समानार्थी शब्द फार, म्हणजे काल खूप पाऊस पडला हे सुद्धा विधानार्थीच वाक्य आहे. आता हे विधानार्थी वाक्य का आहे? विधानार्थी वाक्याचे वैशिष्ट्य कोणती किंवा सगळ्या वाक्यांची वैशिष्ट्ये कोणती आपण नंतर पाहणारच आहोत. इथं फक्त तुम्ही लक्षात घ्या, एक साधं विधान आहे, काल फार पाऊस पडला. ठीक आहे. आणि या वाक्यामधून कुठला नकार कळतोय का तुम्हाला? नाही, होकार आहे, होकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे. आता 2 नंबरचं वाक्य बघा बरं, काल काही कमी पाऊस पडला नाही. आता इथं काय आहे? नाही. बरोबर आहे. अर्थ बदलला आहे का आपण? आशय बदलला आहे का? नाही. बघा, काल काही कमी पाऊस पडला नाही म्हणजेच काय? तर खूप पाऊस पडला आहे, फार पाऊस पडला आहे. बघा, लक्षात येते का तुमच्या मुलांनो? आपल्याला फक्त काय शिकायचं आहे की एकच प्रकारचं वाक्य किंवा आशय असणारं वाक्य जे आहे ते अनेक प्रकारे आपण लिहू शकतो. आशय बदलायचा नाही, अर्थ बदलायचा नाही. वाक्य त्यांनी उदाहरणादाखल इथं दिले, काल खूप पाऊस पडला. ठीक आहे. त्याचंच वेगळ्या प्रकारे वाक्य कसं केलेलं आहे, काल फार पाऊस पडला. बघा, दिसतोय का अर्थ बदललेला? नाही. नंतर काल काही कमी पाऊस पडला नाही. इथं तरी अर्थ बदललेला दिसतोय का? तर नाही. आता तिसरं वाक्य बघा, काल काय कमी पाऊस पडला का? बघा, आपल्या इथं म्हणजे भावना म्हणजे इथं बोलण्याचा रोग जो आहे तो सुद्धा कसा बदलतोय. काल काही कमी पाऊस पडला का? म्हणजेच धुवाधार पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला. म्हणजे इथं प्रश्न विचारून सुद्धा आपण वरील प्रकारचा आशय असणारं वाक्य
वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. बरोबर आहे. हे प्रश्नचिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थी, पण आशय बदलला नाही. आता आणखीन बघा, काल कमी तर पाऊस पडला नाही ना. बघा, हे जो प्रश्नार्थीच वाक्य प्रश्नचिन्ह आले म्हटल्यावर काल कमी तर पाऊस पडला नाही ना, म्हणजेच काय, फार पाऊस पडला. आणि शेवटचं बघा आता, किती अफाट पाऊस पडला काल. बघा, अफाट म्हणजे सुद्धा भरपूर पाऊस पडला. मग किती अफाट पाऊस पडला काल, किती पहिल्यांदा वापरलेलं आहे आणि शेवटी इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. मग हे वाक्य कुठलं, उद्गारार्थी. लक्षात आलं मुलांना तुम्हाला? ठीक आहे. आता आपण पुढे बघूयात. ठीक आहे. आता इथं बघा, वाक्यांचे प्रकार. आता तुम्हाला बोर्डाला वाक्यांचे मी जेवढे घेणार आहे तेवढेच प्रकार आहेत बघा. आता वाक्यांचे प्रकार मूळ दोन पडतात बघा. एक आशयावरून आणि भावार्थावरून, म्हणजे वाक्याचा आशय, वाक्याचा अर्थ, त्या अर्थावरून वाक्यांचे प्रकार पडतात. आणि दुसरं फक्त क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे प्रकार पडतात. ठीक आहे. तर आता आपण काय बघणार आहोत या ठिकाणी बघा, हे आशयावरून हा भाग बघूयात. ठीक आहे. आता तुम्हाला इथं परीक्षेला बघा मुलांनो काय काय आहे. बघा, आता आशयावरून वाक्यांचे किती प्रकार पडत आहेत तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने तेवढंच आपण घेणार आहे. वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी बघा असे प्रकार पडतात. किती प्रकार पडलेत? विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. आणि ही वाक्ये होकार असणारी पण असू शकतात आणि नकार असणारी पण असू शकतात. आपण वरती पाहिलेलंच आहे. ठीक आहे. म्हणजे वाक्याच्या आशयावरून वाक्यांचे किती प्रकार पडले? 3. कोणते कोणते? विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. आता आपण एक एक वाक्यांचा प्रकार बघत जाऊयात. पहिलं आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय मुलांनो? तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. आणि इथं आणखीन एक मी वैशिष्ट्य सांगते बघा. विधानार्थी वाक्याची किंवा प्रत्येक वाक्याची 2 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते आणि ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. काय असतो? पूर्णविराम. हे लक्षात ठेवा मुलांनो, तुम्हाला माहिती आहे पूर्णविराम. ठीक आहे. म्हणजे केवळ विधान केलेले असते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो, अशा वाक्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य म्हणायचं. ठीक आहे. तर बघा आता याची उदाहरणार्थ म्हणजे काय आहेत उदाहरणे. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. बघा, केवळ विधान आहे, साधं विधान आहे. ठीक आहे. आणि वाक्याच्या शेवटी काय दिसतंय? पूर्णविराम. म्हणजे वाक्य कोणतं असणार आहे? विधानार्थी. 2 नंबरचं बघा बरं वाक्य. इथं हे विटीदांडूचा खेळ फारसा खेळला जात नाही. ठीक आहे. हे पण काय आहे? विधानार्थी. किंवा आणखीन बघा बरं, भारत माझा देश आहे. इथं पण साधं विधान आहे. आणखीन उदाहरण सांगते, पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. ठीक आहे. म्हणजे इथं फक्त काय दिलेली आहे? साधं म्हणजे विधानं केलेली वाक्य दिलेली आहेत. ठीक आहे. आणि वाक्याच्या शेवटी काय दिसतंय? पूर्णविराम. अशा वाक्याला म्हणायचं विधानार्थी. आता 2 नंबरचं बघा, प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात? तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते त्या वाक्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थी वाक्य. बघा आता उदाहरणार्थ, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? प्रश्न विचारलाय आणि प्रश्नचिन्ह पण आहे. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? प्रश्न विचारलाय. प्रश्नार्थी. प्रश्नार्थी वाक्य ओळखायला सोपं आहे. विधानार्थीसुद्धा वाक्य ओळखायला सोपं आहे. ठीक आहे. आता 3रं वाक्य बघा. आता ही सगळी वाक्यांचे जे प्रकार पडत आहेत ते कशावरून आहेत? वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून, म्हणजे वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे हे पडणारे प्रकार आहेत. उद्गारार्थी वाक्य, ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो
किंवा ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. मग का ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला काय म्हणतात? उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, किती छान आहे हे फूल. बघा किती आणि शेवटी काय आहे? उद्गार चिन्ह. बरोबर आहे. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला, उद्गारार्थी वाक्य पण ओळखायला सोपं आहे. म्हणजे उद्गार चिन्ह असलं की ते उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य आणि पूर्णविराम असेल तर विधानार्थी वाक्य. ठीक आहे मुलांनो, तर हे प्रकार तुम्हाला समजले असतील. आता नंतर बघावर आपण काय बघितलं? क्रियापदाच्या रूपावरून. ठीक आहे. आता क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा प्रकार बरेच पडतात. स्वार्थी वाक्य आहे, विद्यार्थी आहे, संकेतार्थी आहे आणि आज्ञार्थी वाक्य. त्यातलं आपण फक्त आज्ञार्थी वाक्य याचाच अभ्यास करणार आहोत. नीट समजून घ्या मुलांनो, आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, बघा ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा कळते. क्रियापद म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. शेवटी असते वाक्याच्या मी खेळतो. खेळतो हे क्रियापद आहे. मी जेवतो. जेवतो क्रियापद. बरोबर आहे. अभ्यास करतो. करतो क्रियापद. हे माहिती आहे तुम्हाला. मग यावरून आज्ञा आहे का ते म्हणजे आज्ञा आहे का त्या वाक्यावरून काय व्यक्त झालेलं आहे ते जर समजत असेल, म्हणजे आज्ञा समजत असेल तर आज्ञार्थी वाक्य. आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला काय म्हणतात? आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. उदाहरणार्थ, ती खिडकी लावून घे. मग आज्ञा दिली ना इथं, घे. बरोबर आहे. काय दिली? आज्ञा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. बघा बरं, व्हाल आशीर्वाद आहे. समजते तुम्हाला. ठीक आहे. पुन्हा असं पण आपण म्हणू शकतो, श्यामची आई ही कादंबरी तू वाच. बरोबर आहे. म्हणजे आपण त्याला आज्ञा केली आहे. नंतर बघा, देवा मला देवा मला सद्बुद्धी दे. प्रार्थना केली आपण देवाला. कृपया मला तुझे पुस्तक दे, कृपया. बघा काय केले? विनंती केली आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करा. काय केलं आहे? उपदेश केलेला आहे. म्हणजे सांगितलं आहे त्यांना खूप मेहनत करा, अभ्यास करा. आणि शेवटी बघा, इथे पादत्राणे ठेवू नयेत, इथे थुंकू नये. बघा अशी असतील वाक्य तर ती काय असतात? सूचना दर्शवणारी. त्यातून सूचनेचा बोध होतोय. ठीक आहे. मग असं कुठलंही क्रियापद असेल तर ते वाक्य कोणतं आहे समजायचं? आज्ञार्थी वाक्य. बघा बरं उदाहरणार्थ, काही न बोलता बसून राहा. काय आहे याच्यामध्ये? काय सांगितलेलं आहे? आज्ञा आहे, आशीर्वाद आहे, प्रार्थना, विनंती, उपदेश का सूचना? काही न बोलता बसून राहा, आज्ञा केलेली आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे बघा मुलांनो, आत्ता आपण आपल्या बोर्डाच्या परीक्षेला असणारे किती वाक्यांचे प्रकार बघितलेले आहेत? 4. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि इथं आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. बघा आणखीन हे तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं दिलेलं आहे. वाक्य म्हणजे काय हे तर अभ्यासलेलं आहे. वाक्यांचे विविध प्रकार. पहिलं विधानार्थी वाक्य, आपण वैशिष्ट्य सांगितलेलीच आहेत. बघा, माझे घर दवाखान्याजवळ आहे. ती रोज व्यायाम करत नाही. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान आहे. प्रश्न विचारलेला नाही आहे, उद्गार नाही आहे, आज्ञा नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त विधान केले आणि वाक्याच्या शेवटी काय आहे? पूर्णविराम. ठीक आहे. बघा, आणि शिवाय सगळीच ही वाक्य एकतर होकारार्थी असू शकतात किंवा नकारार्थी. बघा, पहिलं वाक्य, माझे घर दवाखान्याजवळ आहे, होकार असणार आहे. तो रोज व्यायाम करत नाही, नकार दर्शवणारं वाक्य. नंतर काय बघा, 2 नंबरला प्रश्नार्थी वाक्य. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी केव्हा उठता? बघा, या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. ठीक आहे. काय विचारलेला असतो? प्रश्न. दिसतेच, तुला लाडू आवडतो का? का आणि प्रश्नचिन्ह. तुम्ही सकाळी केव्हा उठता? ठीक आहे. म्हणजे प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. 3 नंबरला बघा, उद्गारार्थी वाक्य. बघा बरं वाक्य, अरे रे फार वाईट झाले.
बघा अरे रे भावनेचा उद्गार काढलेला आहे. ठीक आहे. आणि उद्गारवाचक चिन्हही दिसतं आहे. शाबास, चांगले काम केलेस. बघा हे उद्गारवाचक चिन्ह अरे रे, शाबास. ठीक आहे, चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार दिसून येतो. विधानार्थी वाक्यात केवळ विधान आणि पूर्णविराम. प्रश्नार्थी वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि प्रश्नचिन्ह. इतकं उद्गारार्थी वाक्यात उद्गारवाचक चिन्ह आणि बघा बरं काय असतंय, भावनेचा उद्गार. ठीक आहे. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असते तर आज्ञा असते. बरोबर आहे. उपदेश असतो, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती. ठीक आहे, यांचा बोध होतो. कशावरून? क्रियापदाच्या रूपावरून. बघा मुलांनो रांगेत चला. बघा मुलांना काय केलेले आहे, इथं सूचना सांगितलेली आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा सगळेजण मिळून. बघा इथं पण काय केलेलं आहे, म्हणजे ही सगळी वाक्य कशाची आहेत? आज्ञार्थी वाक्य आहेत. ठीक आहे मुलांनो. तर पुढे बघा आता हे पण तुम्हाला आता सांगितले आहेत उदाहरणं. विधानार्थी वाक्य म्हणजे काय त्याची उदाहरणं बघून घ्या मुलांनो. प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य ही पण बघून घ्या उदाहरणं. नंतर उद्गारवाचक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. तर तुम्हाला हा भाग व्यवस्थित समजला असेल. याच्यासोबत जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही आम्हाला काय करायचा आहे, सोडवून पाठवायचा आहे. थांबूया त्या ठिकाणी आपण.